In previous lecture, we see the different types of the evidences. We see 6 type of evidences in previous lecture. In today's lecture, we see the subunit which is related to the heredity and the evolution chapter, that is the Darwin's theory of natural selection. Look here student, that point, that is the Darwin's theory of natural selection, in which the Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. For this purpose, Darwin had published a book titled Origin of Species while explaining the concept. पाहता ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे की चार्ल्स डार्विन जे आहेत, चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षमतेत जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विन यांनी त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन असं म्हणतात की सर्व जीव हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. मग आता पहा, डार्विनच्या म्हणण्यानुसार, चार्ल्स डार्विनच्या म्हणण्यानुसार काय सांगितलंय की की जे प्राणी जगण्यासाठी सक्षम असतील तर असेच प्राणी फक्त जगतील. निसर्ग निवडीचा हा सिद्धांत डार्विन यांनी सांगितला आणि त्यांनी हा सिद्धांत त्यांच्या पुस्तकामध्ये त्याची नोंदही केली. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. आता पुढे काय सांगितलं त्यांनी, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically, all the organism compete with each other in a life-threatening manner. आता त्याच्यामध्ये डार्विन काय सांगतात की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात की जी अक्षरशः जीवघेणी असते. आता डार्विनच्या म्हणण्यानुसार जे काही जीव आहेत ते प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात आणि एकमेकांशी ते अक्षरशः जीवघेणी स्पर्धा देखील करत असतात. आता नेक्स्ट पॉईंट पहा, हाऊएव्हर बिसाइड्स धिस नॅचरल सिलेक्शन also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. आता ह्या स्पर्धेमध्ये मग जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच ह्या स्पर्धेमध्ये तग धरून राहू शकतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. आता डार्विन यांनी काय सांगितलं की ही जी स्पर्धा आहे सजीवांची की जगण्यासाठी ते स्पर्धा करतात आणि ही स्पर्धा जी आहे तर त्या स्पर्धेमध्ये जे सजीव स्वतःचे गुणधर्म दाखवू शकतात असेच सजीव निसर्गात सुयोग्य जीवन जगतात आणि बाकीचे जे सजीव आहेत की जे तग धरून राहू शकत नाहीत असे सर्व जे जीव आहेत ते मरतात. मग आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी आणखीन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. हाऊएव्हर सम ऑब्जेक्ट्स वेअर रेज्ड अगेन्स्ट द थिअरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्ट्स आर. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय म्हटलं त्यांनी की जगलेले जे जीव आहेत ते पुनरुत्पादन करू शकतात, रिप्रोडक्शनची प्रक्रिया करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. आणि मग असे जे जीव जिवंत राहिलेले आहेत, जगलेले आहेत ते जीव त्यांच्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. आणि मग हा जो डार्विनचा नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे म्हणजेच त्याला म्हटलेला आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, तर बऱ्याच काळापर्यंत हा जो डार्विनचा सिद्धांत आहे तो सर्वांनी मान्य केला. पण नंतर त्यातही काही आक्षेप निर्माण झाले किंवा आक्षेप काहींनी घेतले गेले आणि त्यातील महत्त्वाचे आक्षेप कोणते आहेत तर ते खालीलप्रमाणे पहा. यांची जी थिअरी आहे ती काही लोकांनी मान्य केली नाही. त्याच्यामध्ये असणारे जे आक्षेप आहेत ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
फर्स्ट पॉईंट त्यातला पहा ऑब्जेक्शन्समधला. फर्स्ट, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता हे डार्विनची जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे त्याच्यामधला पहिला आक्षेप जो आहे दॅट इज द नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजेच काय तर पहा, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी आणि म्हणजेच काय तर नैसर्गिक निवड हीच फक्त उत्क्रांतीसाठी कारणीभूत असणारी गोष्ट नाहीये. सेकंड पहा, डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड द युजलेस मॉडिफिकेशन. आता आणखीन सेकंड ऑब्जेक्शन्स काय आहे पहा त्यांच्या थिअरीचं. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिलेले नाही. त्यांच्या थिअरीमध्ये कुठले बदल जे आहेत ते उपयोगी आहेत आणि निरुपयोगी आहेत याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं नाही. हे सेकंड ऑब्जेक्शन. थर्ड ऑब्जेक्शन पहा, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. Irrespective of all these objects, Darwin's work on evolution has been milestone. आता तिसरं जे ऑब्जेक्शन्स आहे त्याच्यामध्ये काय दिलं पहा, सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. डार्विनच्या थेअरीमध्ये सावकाश होणारे बदल कोणते आहेत आणि एकदम होणारे बदल कोणते आहेत यांचा देखील उल्लेख केलेला दिसत नाही. म्हणजेच हे तिन्ही आक्षेप जे आहेत ते आक्षेप काही शास्त्रज्ञांनी मांडले. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हटलंय, असे ऑब्जेक्शन असले तरी डार्विनने जो उत्क्रांतीबाबतचा सिद्धांत मांडला किंवा डार्विनचं जे उत्क्रांतीबाबतचं कार्य आहे ते कसं आहे म्हटलंय, हॅज बीन माइलस्टोन, म्हणजेच एक मैलाचा दगड ठरले आहे. म्हणजेच ते खूप उल्लेखनीय आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे पहा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. मग चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्याबद्दलची माहिती दिलेली पहा समोर. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट त्यात पहा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन इन 1809 to 1882 हा त्यांचा कालखंड आहे पहा. ह्या शास्त्रज्ञांनी काय केलंय पहा, द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्युशन. पहा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जो इंग्लिश जीवशास्त्रज्ञ आहे, बायोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञ, तर त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. आणखीन काय केलंय, ही शोड दॅट all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. आता त्यांनी असं दाखवून दिलं की सजीवांच्या सर्व जाती ह्या समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. आता त्यांनी आणखीन असं दाखवून दिलं की सजीवांच्या ज्या सर्व जाती आहेत तर त्या एकाच पूर्वजापासून म्हणजे सर्व जातींचे जे पूर्वज आहेत ते समान असणार आहेत आणि त्यांच्या ज्या जाती विकसित झाल्या तर त्या क्रमाक्रमाने आणि हजारो वर्ष लागले हे विकसित होण्यासाठी. आणि आणखीन मग काय म्हटलेलं आहे पहा, ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस इव्होल्युशन. मग या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांचे प्रतिपादन आहे किंवा असं त्यांनी निश्चित केलं. किंवा जे काही नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे, नैसर्गिक निवडीचं जे तत्व आहे त्याच्या विकासासाठी जे काही इव्होल्युशन आहे ते इव्होल्युशन कारणीभूत ठरलं. पहा आता पुढचं लॅमार्किझम. आता लॅमार्किझम मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, लॅमार्किझम ह्या पॉइंट मध्ये जीन बाप्टिस्ट लॅमार्क propose that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution and reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organ. आता लॅमार्किझमची जी कन्सेप्ट आहे, लॅमार्क यांनी काय सांगितलंय तर पहा, जीन बाप्टिस्ट लॅमार्क असं म्हटलेलं आहे पहा, पूर्ण त्यांचं नाव आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी काय सांगितलं आहे त्यांच्या थिअरीमध्ये, तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत जे बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला जो प्रयत्न व केलेला जो आळस आहे तो कारणीभूत ठरतो आणि असा सिद्धांत त्यांनी मांडला. उत्क्रांती होत असताना काय होत असतं, सजीवांच्या शरीरामध्ये बदल होतात
व या बदलांमध्ये हे बदल का होतात तर त्या सजीवांनी जर प्रयत्न केले तर हे बदल त्यांच्यामध्ये होत असतात. आणि जर सजीवांनी आळस केला तर त्यांच्यामध्ये काही बदल होत नाहीत. त्यांचा आळस त्यांच्या बदल न होण्यामागे कारणीभूत ठरतो. आणि मग असा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. मग यालाच त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. म्हणजेच यूज ऑर द यूज ऑफ ऑर्गन्स असं म्हटलेले पहा, की काही सजीव काय करतात, जे आपले ऑर्गन्स आहेत त्यांचा वापर करतात आणि काही सजीव जे आहेत ते वापर करत नाहीत, म्हणून त्याला म्हटलेले आहे. आणि त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये जे काही शारीरिक जे बदल आहेत ते होत असतात. खालचा पॉईंट पहा पुढच्या पॅराग्राफमध्ये. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफी हॅज बिकम too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. Similarly, shoulders of the Aerosmith have become very strong due to frequent hammering movement. आता 2 एक्झाम्पल दिले त्यांनी. जिराफीचं एक्झाम्पल दिलंय पहा. जिराफीबद्दल काय सांगितलं त्यांनी की जे काही जिराफ आहेत पहा, पिढ्यानपिढ्या हे जिराफ जे आहे ते आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळं लांब मानेचे झाले. तसेच जे लोहाराचे खांदे जे आहेत ते घणाचे घाव घालून बळकट झाले. म्हणजे जशा पद्धतीनं एखादा सजीव कार्य करणार आहे किंवा जशा प्रकारे ज्या प्रकारे तो प्रयत्न करणार आहे तशा प्रकारे त्याच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात. जिराफ जो आहे तर तो जिराफ उंचावरची झाडाची पानं सतत खात असल्यामुळे किंवा तो स्वतःच्या मानेला ताण देत असल्यामुळं त्याची जी मान आहे ती आता आपण सध्या पाहतोय तर ती कशी दिसते, लांब दिसते. नंतर नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल दिले पहा. विंग्स ऑफ द बर्ड्स लाईक ऑस्ट्रिक अँड द इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता इमू आणि शहामृग असे 2 पक्षी आहेत पहा. तर हे जे पक्षी आहेत त्यांचे पंख न वापरल्यामुळं ते जे पंख आहेत ते कमकुवत झाले. अजूनही काही एक्झाम्पल सांगता येतील पहा. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक have become useful for swimming due to living in water, and snake have lost their legs by modifications in their body for burrowing habit. आता आणखीन 2 एक्झाम्पल दिले त्यांनी की जे हंस आणि बदक, तर यांचे जे पाय आहेत ते सतत पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. सतत हे जे प्राणी आहेत तर ते पाण्यामध्ये राहिल्यामुळं त्यांचे जे पाय आहेत तर ते पाय पोहण्यायोग्य झाले. आणि साप जो आहे तो साप कंटिन्युअसली बिळात जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं त्याची शरीर रचना बदलली आणि शरीर रचना बदलल्यामुळं त्यांचे जे पाय होते सापाचे तर ते सापाचे पाय काय झाले, नष्ट झाले किंवा त्यांनी त्यांचे पाय गमावले. म्हणजे जो ऑर्गॅनिझम जसा प्रयत्न करणार आहे, जसा प्रयत्न तो करतो त्यानुसार त्याच्या शरीर रचनेमध्ये बदल होत असतात. ही सर्व उदाहरणे म्हणजेच काय आहे तर ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहे. मग नेक्स्ट पॉईंटमध्ये पहा सांगितलं त्यांनी. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर transferred from one to another generation. This is called as theory of inheritance of acquired characters or लॅमार्किझम. म्हणून ह्या थिअरीला काय म्हटलं जातं की लॅमार्किझमची थिअरी, किंवा त्याच्यामध्ये सांगितले बा त्यांनी की अशा स्वरूपाची जी वैशिष्ट्ये ज्या ॲनिमलमध्ये पाहायला भेटतात तर ते ॲनिमलच्या त्या वैशिष्ट्यांना म्हटलं जातं ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि अशा स्वरूपाची वैशिष्ट्ये जी आहेत ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत होय. म्हणून त्या सिद्धांतालाच म्हटलं जातं जे काही बदल होतात पिढ्यानपिढ्या सजीवांमध्ये त्याला म्हटलं जातं थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजेच काय तर बदल किंवा वैशिष्ट्ये सांगणारा हा सिद्धांत आहे की याच्यामध्ये ऑर्गॅनिझममध्ये बदल होतात, बदल घडून येतात, त्यांच्यामधले वैशिष्ट्ये सांगितले जातात ह्या सिद्धांतानुसार. नेक्स्ट पॉईंट पहा मग. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑफ देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. म्हणजे पिढ्यानपिढ्या हे संक्रमण होत नाही असं काहींनी म्हटलंय का.
पहा मग म्हणजे त्याला नकार दिला गेला की पिढ्यानपिढ्या हे संक्रमण होत नाही, बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस अँड us are not transferred to next generation and thereby Lamarck's theory was disproved. आणि म्हणून मग काय सांगितलं की स्वतःमध्ये जे घडून आणलेले बदल आहेत ते नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आलं आणि म्हणून मग लॅमार्कचा जो सिद्धांत आहे तो चुकीचा आहे असं सुद्धा दिसून आलं. नेक्स्ट पॉईंट पहा, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड अँसिस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. मग सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्यांनी संपादन केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. म्हणजे सजीवांचा जो जीवनकाळ आहे त्या जीवनकाळामध्ये सजीव जे गुण संपादित करत असतात तेच गुण त्यांची जे अपत्य आहे, त्यांची जी संतती आहे तर ते संततीमध्ये येत असतात आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, अँसिस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं. पहा आता शेजारी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट म्हटलेलं आहे. पहा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांची माहिती दिलेली आहे. लॅमार्क प्रपोज दॅट द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. धिस फ्रेंच नॅचरलिस्ट प्रपोज दॅट each animal or plant undergo some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generations too. म्हणजेच काय तर पहा, जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांचा कालखंड आहे 1744 to 1829. आता पहा, ह्यांच्या कालखंडामध्ये यांनी काय केलंय, उत्क्रांती मागे त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असा यांनी विचार मांडला की उत्क्रांती जी होते सजीवांची तर त्या सजीवांची उत्क्रांती होण्यामागे पर्टिक्युलर त्या जीवांनी काय प्रयत्न केलाय तर तो डिपेंड असतो. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ आहे प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात. म्हणजे ज्यावेळेस आयुष्य जगत असताना वनस्पती असतील किंवा प्राणी असतील तर त्यांच्या आयुष्य दरम्यान काही बदल होत असतात आणि हेच जे बदल आहेत त्यांच्या पुढील पिढीकडे पोहोचवले जातात असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलं. आता पुढचा पॉइंट आहे पहा, स्पेसिएशन मीन्स व्हॉट. पहा, स्पेसिएशन शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलाय. पहा, स्पेसिएशन म्हणजे स्पेसिस फॉर्मेशन. पहा, स्पेसिएशन म्हणजे जाती उद्भव, मराठीत त्याला म्हणतात जाती उद्भव. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. आता फर्स्ट ऑफ ऑल वी सी व्हॉट इज मीन बाय स्पेसीज. पहिल्यांदा त्यांनी स्पेसीजची जी डेफिनेशन दिली ती बघू आपण. Formation of new species of plants and animals is the effect of evolution. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural selection. आता स्पेसीज बद्दल पहा, ज्या स्पीसीज आहेत म्हणजे त्याला आपण जाती म्हणतो मराठीमध्ये. तर स्पीसीज म्हणजे काय तर प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. तर विविध प्रकारचे जे प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत यांच्यामध्ये विविध जाती निर्माण होतात आणि ह्या विविध जाती निर्माण होणं म्हणजेच हा उत्क्रांतीचाच एक परिणाम आहे असं सांगितलेलं आहे. पहा, तर स्पीसीज म्हणजे काय, मग नैसर्गिक फलनाद्वारे जी काही नॅचरल रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे तिच्याद्वारे जे फलनक्षम संतती जी निर्माण होते तर ते फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास स्पीसीज किंवा जाती असे म्हटलं जातं. म्हणजेच त्यांच्यामध्ये
प्रोडक्शन करण्याची क्षमता असते आणि ज्या क्षमतेने ते प्रोड्यूस करतात, तर अशा क्षमतेचे जे सजीव आहेत त्यांचा जो गट आहे त्या गटाला काय म्हटलं जातं, स्पीसीज असे म्हटले जाते. नेक्स्ट पॉईंट पहा मग, each species grows in specific geographical condition. Their food, habitat, reproductive ability and period is different. आता आणखीन पुढचा पॉईंट स्पीसीजच्या बाबतीत काय म्हटलं की प्रत्येक जाती जी आहे ती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, म्हणजे तिची वाढ होण्यासाठी विशिष्ट अशी भौगोलिक परिस्थिती असते. त्यांचा आहार, विहार, तसेच फलन क्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. म्हणजेच प्रत्येक जाती जर आपण घेतली, प्रत्येक जातीमध्ये असणारे जे काही सजीव आहेत त्यांचा आहार, विहार, फलन क्षमता आणि समागम काळ हा प्रत्येकाचा सारखा नसतो, सगळ्यांचा भिन्न असतो. मग नेक्स्ट पॉईंट पहा, हाऊएव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम अर्लियर वन. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात, त्यामुळे जातींची जी वैशिष्ट्ये आहेत ती टिकून राहिली गेली. नेक्स्ट पॉईंट, बिसाइड जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सिमिलरली जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. म्हणजेच काय तर पहा, एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. म्हणजे जर एका जातीपासून दुसरी नवीन जात तयार होत असेल तर तिच्यासाठी काही वेळेला जनुकीय बदल हे देखील कारणीभूत ठरत असतात, किंवा कधी कधी त्यांची भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक बदल, पुनरुत्पादनीय बदल ते सुद्धा कारणीभूत ठरत असतात. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल होतो, म्हणजे स्पेसिएशन होतं. स्पेसिएशनसाठी कोणकोणते घटक रिस्पॉन्सिबल आहेत तर ते दिलेले आहेत पहा. तर जनुकांमध्ये जर बदल झाली, जेनेटिक जीन्स जे आहेत तर ते जेनेटिक चेंजेस सुद्धा त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. आता हे झालं स्पेसिएशन बद्दल. नेक्स्ट पॉईंट आहे पहा, ह्युमन इव्होल्युशन. म्हणजेच काय तर मानवी उत्क्रांती कशी झाली पहा. त्या पॉईंटमध्ये पहा, द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. म्हणजेच काय पहा, तर उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसते. म्हणजेच पहा तर आपण सध्या पाहतोय की भरपूर मोठ्या प्रमाणात प्रगत असे ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेले दिसतात. मानव जो आहे तो सुद्धा डेव्हलप ऑर्गॅनिझम आहे. तर त्यांची डेव्हलपमेंट ही कुठून झाली, तर अत्यंत साध्या अशा जे काही युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत, म्हणजेच एकपेशीय जे सजीव आहेत त्यांच्यापासून तर आजपर्यंत आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे बदल होऊन एक प्रगत मानव निर्माण झाला. नेक्स्ट पॉईंट पहा मग, इन धिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिव्हन बिलो. आणि मग जे यातील जे काही मानव वंशाची जी सुरुवात आहे ती थोडक्यात त्यांनी पुढील चित्राप्रमाणे दिलेली आहे. मग हे जे चित्र आहे ते सर्वांनी ऑब्झर्व करा. त्या चित्रामध्ये पहा दिलेले आहे त्यांनी, जर्नी ऑफ ह्युमन म्हणजेच मानव वंशाचा प्रवास. मानव कसा तयार झाला, त्याच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत, तो कालखंड जो आहे तो किती वर्षांनंतर मानव जो आहे, विकसित मानव हा निर्माण झाला, हे ह्या डायग्राममध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तर ते पॉईंट आता आपण पाहू. पहा आता पहिला पॉईंट काय सांगितलेलं आहे त्यांनी, लास्ट डायनोसॉर्स डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to the modern lemurs. आता पहा इथपर्यंत माहिती पाहू आपण की काय सांगितलंय डायग्राममध्ये पण पहा. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे जे डायनासोर्स होते तर ते डायनासोर्स नाहीसे झाले जवळजवळ 7 कोटी वर्षांपूर्वी. आणि तेव्हा माकडासारखे जे प्राणी आहेत त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. आणि मग
माकडांसाठी सारखे जे प्राणी आहेत त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर, आत्ता सध्या जे आपण लेम्यूर हा प्राणी पाहतो तर तो माकडासारखाच आहे, पण थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेले दिसतात, त्यामध्ये काही चेंजेस झालेले दिसतात. तर त्याचा विकास झाला सुरुवातीला. आणि नंतरचा पॉईंट पहा काय सांगितले मग, की टेल ऑफ दीज मंकी, त्यात आणखीन काय चेंजेस झालेत. टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॲपियर्ड अबाउट 4 crore years ago. मग जवळजवळ 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. 4 कोटी वर्षांपूर्वी जे आफ्रिकेतील माकडांसारखे जे प्राणी होते तर त्या प्राण्यांच्या ज्या शेपट्या होत्या तर त्या नाहीशा झाल्या. खाली तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये तर तिथं दिलेलं आहे पहा, 4 crore म्हटलेले पहा. 4 crore years ago म्हणजे जे काही 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील जे प्राणी होते माकडांसारखे प्राणी तर त्यांच्या शेपट्या ज्या आहेत त्या शेपट्या त्या कालखंडामध्ये नाहीशा झाल्या. नंतर आणखीन त्यांच्यामध्ये काय बदल झाले. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन, देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड धस ॲप लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्ड. आणखीन त्यांच्यामध्ये काय बदल झाले की त्यांच्या मेंदूचा आकार जो आहे तो मोठा होऊन त्यांचा विकास झाला. तसेच त्यांचे हाताचे जे पंजे होते त्या हाताच्या पंजांमध्ये सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. मग सध्या आपण जे पाहतो तर ते एप जे प्राणी आहेत तर ते एपमध्ये त्यांचं रूपांतर झालं. मग नेक्स्ट पॉईंट पहा, मग अशा पद्धतीने त्यांच्यात अगोदर बदल झाला. नंतर पहा, मीन व्हाईल दीज एप लाईक ॲनिमल्स रीच द साऊथ अँड द नॉर्थ ईस्ट आशिया अँड फायनली इव्हॉल्ड इन टू जिबॉन अँड औरंग उटानमध्ये त्यांचं रूपांतर झालं. नंतर पहा, मग कालांतराने हे सुरुवातीला एपसारखे दिसणारे जे प्राणी आहेत ते दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. नंतर ते दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि नंतर गिबन आणि ओरँग उटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. म्हणजे ह्या दोन जातींमध्ये त्यांचं रूपांतर झालं. आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आणखीन काय सांगितलं पहा, कसं त्यांचं इव्हॉल्युशन होत गेलं. रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गुरिला अँड चिंपांझी इव्हॉल्ड अबाउट 2.5 crore years ago. उरलेले जे ॲपसारखे प्राणी होते ते आफ्रिकेतच राहिले. काहींचंच फक्त स्थलांतरण झालं आणि काही जे प्राणी होते ते आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी म्हणजेच 2.5 crore years ago म्हटलेलं आहे पहा. खाली डायग्राम दिलेली 3 नंबरची स्टेज पहा, ही 3 नंबरच्या स्टेजमध्ये. तर तिथं काय सांगितलं त्यांनी की 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला हे उदयास आले. त्यांचंच रूपांतर नंतर कशात झालं, चिंपांझी आणि गोरिला माकडांमध्ये. नंतर पहा, मग आणखीन पुढची स्टेज काय सांगितली. एव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द 2 crore years old species of apes seems to be occurred in different way. They had to be use their hands more for eating food and other works. आता आणखीन काय काय बदल झाले त्यांच्यामध्ये. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याची दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागे. आता 2 कोटी वर्षांपूर्वीचे जे ॲप होते त्यांच्या ज्या जाती आहेत त्यांची प्रगती जरा वेगळ्याच दिशेने झाली. कारण का, तर त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी हातांचा अधिक वापर करावा लागे. मग त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामुळं काही इव्हॉल्युशन घडून आलं. पहा काय झालंय, दोज ॲप्स started to live on land as the forest started to decline due to dry environment. पहा काय घडत गेलं, एन्व्हायरमेंटमुळं, कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळं जेव्हा जंगले नाहीशी झाली किंवा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या म्हणजे थोडक्यात काय, तर ज्यावेळेस एन्व्हायरमेंट डिक्लाइन झालं किंवा फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन त्यावेळेस त्यांनी काय केलं की ते जमिनीवर आले. देअर पेल्विक गर्डल डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोस्चर इन ग्रासलँड अँड देअर बाय देअर हँड्स बिकेम
अवेलेबल फॉर यूज एनी टाइम. मग त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की गवताळ प्रदेशात ते ताट उभे राहू लागले. नंतर जर तुम्ही पाहिलं 3 पहिल्या स्टेजमध्ये थोडंसं ते वाकलेले दिसत आहेत आणि नंतर हळूहळू ते ताट उभे राहिलेले दिसतात. आणि मग हे गवताळ प्रदेशामध्ये त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाल्यामुळं ते हळूहळू ताट उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरासाठी मोकळे झाले. खाली न वाकल्यामुळं, हात खाली न टेकल्यामुळं हात पण काय वापरासाठी काय झाले, मोकळे झाले. आणि पहा पुढं, मग हे हातांचा वापर करणारे, ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी कधी अस्तित्वात आले, तर जवळजवळ पहा दिलेले आहे तिथं कालखंड इथपर्यंत आलो आपण. इरेक्ट पोश्चर इन ग्रासलँड अँड देअर हँड्स बिकेम अवेलेबल फॉर यूज एनी टाइम. त्यांचा हातांचा त्यांना वापर कधीही करता आला. दिस फर्स्ट ह्युमन like animals with erect posture which were using their hands have evolved about 2 crore years ago. आणि यांचं पहा अस्तित्व कधी निर्माण झालं, जवळजवळ 2 कोटी वर्षांपूर्वी हे अस्तित्वात आले. ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राण्यांचा विकास 2 कोटी वर्षांपूर्वी झाला. पहा मग पहिल्या 3 डायग्राम जे आहेत तर त्या 3 डायग्राममध्ये ते थोडेसे वाकलेले दिसत आहेत आणि चौथी जी डायग्राम आहे ताट उभे राहिलेले दिसतात. आणि नंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं मग पहा. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामाप्थिकस ॲप फ्रॉम नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. आफ्टरवर्ड्स धिस ॲप grows up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. मग पहा मानव सदृश्य जे प्राणी आहेत, प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामाप्थिकस या एपची. म्हणजे आपल्याकडं आफ्रिकेमध्ये जो पहिला मानव सदृश्य जो प्राणी आहे तर तो कोणता आहे, तर रामाप्थिकस हा एप. त्याची सुरुवातीला तिथे नोंद झाली. नेक्स्ट पॉइंट. आफ्टरवर्ड्स धिस ॲप grown up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. पुढे हा ॲप आकाराने मोठा झाला, अधिक हुशार झाला आणि सुमारे 80 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा विकास झाला. आणखीन पुढच्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे पहा. द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ द जीनस होमो अबाउट 20 lakh years ago, and thus skilled human developed. आता पहा सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी तुम्ही जर डायग्राम पाहिली तर त्या डायग्राममध्ये पहा 20 लाख वर्षांपूर्वी इथं दिलेलं आहे पहा डायग्राममध्ये स्किल्ड ह्युमन म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे पहा. स्किल्ड ह्युमन वाचा सर्वांनी. तर ते स्किल्ड ह्युमनची जी डेव्हलपमेंट आहे तर ती स्किल्ड ह्युमन डेव्हलपमेंट कधी झाली, तर पहा सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. म्हणजेच त्यांची डेव्हलपमेंट जवळजवळ एखादा कुशल मानव जो आहे तर त्याप्रमाणे त्या स्टेजला झाली. सुमारे आणखीन पहा पुढचं मग. अबाउट 15 lakh years ago ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर. शेजारी डायग्राम दिसत आहेत पहा कशा पद्धतीने त्यांचा विकास झाला. नंतर डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन ब्रेनचा पण विकास कसा झाला आहे ते दाखवले खाली. अबाउट 15 lakh years ago ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्व्ड. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ आशियन कॉन्टिनेंट. आता पहा सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी जर तुम्ही वरती डायग्राम पाहिली 15 लाख वर्षांपूर्वी मॅन विथ इरेक्ट पोश्चर म्हटलेलं आहे पहा त्या ठिकाणी. तर सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर होता. म्हणजे चीन आणि आशिया खंडामधील चीन आणि इंडोनेशियापर्यंत त्यांचा वावर त्या काळी होता. आणि नेक्स्ट पॉईंट पहा आता खालचा पॅराग्राफ. इव्हॉल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 lakh years अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. आता वरची डायग्राम ती पाहायची तुम्ही सर्वांनी. कालखंड दिलेले जसं सांगते तसं वरती पण त्या डायग्राममध्ये पाहायचे पहा.
जवळजवळ 1,00,000 वर्षांपूर्वी, मग 1,00,000 वर्षांपूर्वी जे मानव होते तर ते जे आहे तर ते ताठ चालणारे आणि त्यांचा मेंदू जो होता तो मोठा होण्याच्या दिशेने त्या कालखंडामध्ये माणसाची प्रगती झाली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध ह्याच कालखंडामध्ये लागला. मेंदूचा विकास या किंवा मेंदू जो आहे त्याचा तर त्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी मोठा झालेला होता. नेक्स्ट पॉईंट पहा मग. ब्रेन ऑफ 50,000 years old man had been sufficiently old to the extent that it could be considered as member of क्लास वाईज मॅन होमो सेपियन्स म्हटले पहा. म्हणजे सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता. म्हणजे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू जो होता तर त्या कालखंडामध्ये पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव या वर्गाचा तो सदस्य त्या कालखंडामध्ये झाला होता, म्हणून त्याला म्हटलं होतं होमो सॅपियन. नेक्स्ट, निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट example of wise man. The Cro-Magnon man evolved about 50,000 years ago and afterwards this evolution had been faster than the earlier. आता नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय सांगितलं त्यांनी की निअँडरथल मानव जो आहे तो अतिशय बुद्धिमान मानव या वर्गातील पहिलं उदाहरण मानता येईल. म्हणजेच बुद्धिमान मानव जे आहे तर ते बुद्धिमान मानव कुणाला म्हटलं जातं तर निअँडरथल मानव या कालखंडामध्ये जे उदयास आले तर त्यांना म्हटलं जातं. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो-मॅग्नॉन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली आणि त्याच्यानंतरची जी मानवाची जी प्रगती होती तर ती झपाट्याने होत राहिली. पुढचं, अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. नंतर हा जो वाईज मॅन होता बुद्धिमान मानव तर तो सुमारे 10,000 वर्षांपूर्वी शेती करू लागला. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. म्हणजेच काय तर तो जनावरांचे कळप बाळगू लागला. त्याने वसाहती ज्या आहेत त्या वसाहती सुद्धा वसवल्या. मग नंतर कल्चरल डेव्हलपमेंट सुद्धा त्यातून उदयास आली. संस्कृतीचा विकास झाला. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago and thus the history had been started. मग सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा सुद्धा शोध लागला आणि इतिहासाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. मॉडर्न सायन्सेस एमर्ज अबाउट 400 years ago and industrial society was established about 200 years ago and now we have reached at this stage and still we are searching the details of roots of the human ancestry. आता पहा कालखंड अलीकडं येत चाललाय. 5,000 वर्षांपूर्वी 5,000 संस्कृतीचा विकास झाला 10,000 वर्षांपूर्वी. नंतर 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा विकास झाला. नंतर त्याच्यातूनच इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरी अजून मानववंशाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. तरी सुद्धा मानव जे आहेत मानवाची निर्मिती कशी झाली तर त्याचं जे मूळ आहे तर त्या मुळांच्या तपशिलांचा अभ्यास चालूच आहे. त्याचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. ठीक आहे, चॅप्टर इज कम्प्लिटेड. नेक्स्ट आहे एक्झरसाइज. तर पहा एक्झरसाइज जरी सोडवली तुम्ही वहीमध्ये तरी चालणार आहे किंवा मग पॉईंट जरी काढले नोट्स काढल्या तरी पण चालतील. शॉर्टमध्ये नोट्स काढा किंवा मग वाटत असतील तर एक्झरसाइज सोडवले तरी पण चालतील.